महोगाथा हे महाश्वेता देवींच्या 3 कथांवर आधारित असलेलं नाटक आहे. प्रायोगिक नाटक आहे. दीर्घांक आहे 1.25 तासाचा. आणि तिन्ही कथा महाश्वेता देवींच्या ह्या फार जबरदस्त आशयघन अशा कथा आहेत आणि त्या अ, मागच्या काळात घडत असल्या तरी त्याचा रेलेव्हन्स, त्याचा संदर्भ आज खूप छान पद्धतीनं लागतो आपल्याला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. सादर करीत आहोत सावित्री मेधातुल लिखित आणि मंगेश सातपुते दिग्दर्शित दीर्घांक महोगाथा. पण गोष्ट कशी हवी हे कोण सांगणार? थोडा थोडा लाव त्याला मीठ मसाला. थोडी कॉमेडी ऍक्शन थोडा पार. तर मला हे नाटक करावं असं वाटलं कारण पुन्हा एकदा मला साहित्यकृतीवर आधारित नाटक करायला मिळणार हे मला कळल्यानंतर मला हे नाटक करावं असं वाटलं. चला 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 तुम्ही नाटकाला चला, नाटकाला चला तुम्ही नाटकाला चला, चला 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 तुम्ही नाटकाला चला, नाटकाला चला तुम्ही नाटकाला चला. मुळात मी असं काही ठरवून स्वतःला काही करत नाही, म्हणजे बांधून घेत नाही की अमुकच माझा पिंड आहे, तमुकच माझा पिंड नाहीये. तर असं काही नसतं. मला एखादी गोष्ट आवडली, भिडली तरच मी करतो. हे नाटक जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा याचं कास्टिंग सावित्रीने केलं होतं ऑलरेडी. तर कास्टिंगला काही माझं आक्षेपच असण्याचं काही कारणच नव्हतं. हृदय होता, मुक्ती होती, विक्रम होता. पण मला असं वाटलं की डिव्हाइस थिएटर मला सावित्री म्हणाली की अशा पद्धतीनं नाटक केलं जातं की काहीच नसतं आणि त्या शून्यामधनं विश्व निर्माण करायचं असतं आपल्याला. म्हणजे फक्त आधाराला 3 कथा आहेत आणि पूर्ण तुला इमारत बांधायची आहे किंवा पूर्ण 1.25 तासाचं नाटक उभं करायचंय. मग प्रत्येकाने त्याच्यात कॉन्ट्रिब्यूट करायचंय. कोणी गाणी आणायची आहेत, कोणी गाण्यांना चाली लावायच्या आहेत, कोणी गाणी लिहायची आहेत. मग कोणी काही त्या संदर्भातल्या कविता आणायच्या आहेत. त्या कविता जर त्यात घेता आल्या तर त्या घ्यायच्या आहेत आणि हे सगळं करत असताना स्क्रिप्ट सुद्धा असणार आहे आणि त्या स्क्रिप्टला अनुषंगाने किंवा त्या स्क्रिप्टला अनुसरून ते सगळं असलं पाहिजे. स्क्रिप्टच्या बाहेर जाता कामा नये. अशा पद्धतीचं हे सगळं कोलॅबोरेटिव्ह वर्क होतं. सगळ्यांचं टीम वर्क होतं. तर मी हे असं पहिल्यांदा करत होतो. कारण मी आजवर जी नाटकं केली ती सगळी त्याच्या संहिता ज्या आधी तयार होत्या पूर्ण किंवा मी माझ्या लेखकांबरोबर त्यावर काम केलेलं होतं त्या संहितांवर आणि त्या एका पॉइंटपर्यंत आल्यानंतर ते पूर्ण झाल्यानंतर मी त्या नाटकाला हात घातलाय किंवा त्याचं दिग्दर्शन केलंय. पण हा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव होता. हे सगळं बघायचं असेल ना तर डेली सोप बघा. तूच बघ. अरे इथं नाटक बघायला आलात ना? हो. मग त्याचीच गोष्ट ऐकवतो. ओके, लॉक किया जाए. प्रेक्षक काय घेऊन जातील मला माहित नाही. पण प्रेक्षक एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव किंवा एक वेगळं नाटक बघितल्याचा आनंद त्यांना नक्कीच मिळेल. मला पहिल्या प्रयोगाला इथेच आमचा पहिला प्रयोग झाला 13 मार्चला. त्याच्यानंतर मला WhatsAppवर काही प्रतिक्रिया आल्या की आम्हाला हे आदिवासींचं जीवन माहीतच नव्हतं. म्हणजे अशा पद्धतीनं आदिवासी जगतात किंवा इतकं भीषण आणि भयानक आणि भयंकर आयुष्य असतं त्यांचं, हे आम्हाला माहीतच नव्हतं. किंवा काही अशा प्रतिक्रिया आल्या की आम्ही निशब्द झालो. आम्हाला काही सुचेच ना नाटक संपल्यानंतर. तर आपण जे रेग्युलर नाटकं बघतो किंवा एक विशिष्ट छापाची नाटकं बघतो, तसं हे नाटक नाहीये. मुळात हे साहित्यकृतीवर आधारित असल्यामुळे ते त्याचं वेगळेपण आपोआपच घेऊन आलेलं आहे. भुताट किस्सा आहे. समद्या जंगलात पसरली आहे बघा. साहेबाच्या बी हाती लागत नाही. तुर्तास मी त्याचं नावच फक्त सांगू शकतो की त्याचं नाव बुधन असं आहे आणि साधारण मध्यपूर्व बिहार मधला आणि 1970च्या आसपासच्या काळातलं ते कॅरेक्टर जरी असलं तरी आत्ताच्या काळात फार ते रिलेव्हंट आहे. आणि माझ्यासाठी चॅलेंज म्हण किंवा आनंदाचा भाग हा होता की ॲज अन ऍक्टर म्हणजे अमराठी किंवा महाराष्ट्र बाहेरचे 1-2 कॅरेक्टर्स मी केली होती. पण बिहारच्या भागातली असलेलं हे कॅरेक्टर आणि त्याचा थोडा त्या मातीतला रंग, त्या भाषेचा रंग असलेलं, त्याचं कल्चर असलेलं, त्याचा तो एक अवकाश किंवा त्याचं ते एक भान असलेलं कॅरेक्टर मला करायला मिळतंय. तर ती माझ्यासाठी फार
आनंदाची आणि चॅलेंजिंग गोष्ट अशी. आणि मधीही समधी खडकाळ जमीन आहे. हा म्हणजे नागफणीचं जंगल आणि कडुनिंबाची झाड तेवढी आहे. खरं सांगायचं तर ते अजूनही सापडण्याच्या शोधात आहे मी. तो अजून शोध चालू आहे. म्हणजे तो रस्ता आहे माझ्याकडे, पण अजून त्या रस्त्यावर मी चालतोय. मी आत्ता नाही म्हणू शकत की ते हो मला सापडलं म्हणून. पण प्रोसेस तीच होती, जसं मंगेशने सांगितलं की शून्यापासून सगळी सुरुवात होती. एक गोष्टी इनकॉर्पोरेट करत, म्हणजे जशा आधी फक्त आमच्याकडे 3 कथा होत्या फक्त बस. मग त्या 3 कथांची जोडणी, त्यांचं गुंफण किंवा कॅरेक्टर्सचं गुंफण, त्यांची काही एकत्र असलेले सीन्स, असं करत करत ते डेव्हलप होत गेलेलं आणि डेव्हलप होत गेलेलं नाटक आहे आणि त्याचप्रमाणे ते डेव्हलप होत गेलेलं पात्र सुद्धा आहे. त्यामुळे त्या वाटेवर मी आहे अजून. पण मी आत्ता पूर्ण आत्मविश्वासाने नाही सांगू शकणार की ते मला मिळालंय म्हणून. पण मी त्या त्या वाटेवर आहे नक्की आणि ती वाट फार मजा आणि आनंद देणारी, एवढं मात्र निश्चित. महाश्वेता देवींच्या कथा मी खूप वर्ष वाचत आलेली आहे. माझ्या कॉलेजमध्ये असल्यापासून मी ह्या कथा वाचत आली आहे आणि एखाद्या चांगल्या लिखाणाचं काय म्हणायचं लिटमस टेस्ट ही तीच असते की ते लिखाण कधीच आउटडेटेड होत नाही, ते सतत रेलेव्हंट राहतच. आणि महाश्वेता देवींचं लिखाण तसं आहे. आणि 2026 हे महाश्वेता देवींचं जन्मशताब्दी वर्षही आहे. सो मला असं वाटलं, मला त्यांच्या लिखाणावर काम खूप वर्ष करायचंच होतं. आणि मग मला असं वाटलं की व्हॉट बेटर दॅन नाव. आणि म्हणजे आता जन्मशताब्दी वर्षाचं एक ऑकेजन तर एकदम फारच चांगलं आहे, त्यामुळे मी हे नाटक आत्ता करायचं असं ठरवलं. ह्या 3 कथा ऍक्च्युली शॉर्टलिस्ट होईपर्यंत खूप मी गोष्टी वाचल्या आणि ऑलमोस्ट प्रत्येक एक ज्या 3 गोष्टी तुम्ही बघणार आहात त्याच्यात मागे प्रत्येक गोष्टीचे 2-2, 3-3 ऑप्शन्स असे एक होते आणि त्यातनं त्या निवडत आता ह्या 3 गोष्टी आलेल्या आहेत. आणि त्या 3 गोष्टींना एका चौथ्या गोष्टीची चौकट आहे आणि ती गोष्ट काय ही एक सिक्रेट आहे. म्हणजे ती ती त्या गोष्टी ती महाश्वेता देवींची गोष्ट नाही आहे, ती पुराणातली एक गोष्ट आहे आणि त्या गोष्टीचं एक चौकट ह्या 3ही गोष्टींना आणि त्या गोष्टीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्या रेफरन्सनी आम्ही ह्या महाश्वेता देवींच्या 3 कथा तुमच्या समोर सादर करणार आहोत. तर हे सगळं म्हणजे असं खूप दिवस डोक्यात मुरत होतं आणि मग ते फायनली आता तयार होऊन तुमच्या समोर येत आहे. आणि जसं मी म्हटलं की रेलेव्हन्स तर आहेच, म्हणजे ते लिखाणच असं आहे की ते तुम्ही कुठल्याही क्षणी वाचाल बघाल तर ते तुम्हाला आतपासून असं हलवून टाकणारं लिखाण आहे आणि तो एक्सपिरियन्स एक काहीतरी वेगळाच आहे त्यांच्या लिखाणाचा. द्रौपदी उधाण 37 40 शेरा खान. हे साडी. द्रौपदी उधाण 37 शेरा 40 खान. हे साडी. द्रौपदी उधाण 37 शेरा खान. मामी ना ऍक्च्युली जेव्हा मला, कारण की मी हे नाटक लिहायच्या आधीच माझ्या डोक्यात होतं की आपण डिव्हाइस थिएटर हा फॉर्म वापरूया आणि मला स्वतःला ह्या नाटकात एक भूमिका करायची होती ऍज अ ऍक्टर. त्यामुळे मला माहिती होतं की मी डिरेक्ट नाही करू शकत हे नाटक. आणि तेव्हा माझ्यासमोर असं हे होतं की मला असा एक दिग्दर्शक पाहिजे की जो फ्लेक्झिबल असेल, जो असं एक मनात एक गृहीत धरून येणार नाही की नाही हे असंच व्हायला पाहिजे. कारण त्या डिव्हाइस थिएटरची काय म्हणायची प्रोसेसच अशी आहे की ते प्रत्येक रिहर्सल मध्ये काहीतरी नवीन नवीन गोष्टी तुम्हाला सापडत जातात आणि त्या घेऊन तुम्ही पुढे पुढे ते नाटक बनत जातं. ते तुम्ही आधीपासून हे असंच असणार असं ठरवून करायचं नाटकच नाही, ती प्रोसेसच नाहीये. आणि मी मंगेशचं मॅड सखाराम नाटक बघितलं होतं आणि आम्ही एक वेगळा तो प्रोजेक्ट होता, ते डार्लिंग डार्लिंग नाटक, जे 3 वेगवेगळ्या कार्यकरांच्या नाटकाच्या महोत्सवात 3 वेगळ्या डिरेक्टर्सनी 3 अंक त्या डार्लिंग डार्लिंगचे केले होते. तेव्हाही आमचं काही इंटरॅक्शन झालं होतं. सो तेव्हा मला असं वाटलं आणि मग पहिल्यांदा आम्ही जेव्हा बोललो तेव्हा मंगेश मेनली खूप ओपन होता टू द आयडिया की चल आपण काहीतरी एक्सपेरिमेंट करूया, आपण ट्राय करूया. म्हणजे उदाहरणार्थ आता जसं तो म्हणाला की आधी हृदय ह्यात काम करणार हे आधीच ठरलं होतं. जे असं जनरली डिरेक्टरला असं ना की नाही मी कास्टिंग करणार, मी ठरवणार, तर असं ते आधी ठरलं होतं. नॉट बिकॉज कास्टिंग, पण मी काय लिहितीये हे कोण काम करणार आहे त्याच्याने पण फरक पडतो डिव्हाइस थिएटरमध्ये.
त्यामुळे ते ठरलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टींना तो खूप ओपन होता. ऍक्टर्स सुद्धा या सगळ्या प्रोसेसला ओपन होते, म्हणून हे समीकरण जुळलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे तेव्हा तो ते हा चल आपण करून बघूया, काहीतरी वेगळं करता येईल. ह्याच्यासाठी तो ऑन बोर्ड असल्यामुळे मग आमचं पुढे एकत्र काम आम्ही करू शकलो. पण का पण का पण का पण का पण का पण का हृदयला तर मी खूप वर्ष ओळखते. आम्ही सुनील शानबागांकडे हृदय आणि मी आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्यामुळे ऑलमोस्ट एक 15 वर्ष, तरी 15 वर्षाच्या आधीपासून मी त्याला ओळखते. सो तो अतिशय काय म्हणायचं, अतिशय स्ट्रॉंग ऍक्टर आहे आणि त्याचं काम करायची पद्धत आणि त्याला असलेलं वेगवेगळ्या प्रकारचं काम करण्याचं एक्सपोजर हे मला माहिती होतं. त्यामुळे मला माहिती होतं की हृदय ह्या प्रोसेसमध्ये त्याला मजा येईल आणि जे पात्र आहे ते त्याला आवडेल हे करायला. सो त्याच्याबद्दल मला अगदीच 100% कॉन्फिडन्स होता. मुक्ती आणि विक्रम हे दोघंही माझ्यासाठी नवीन आहेत आणि दोघंही नवीन म्हणजे कलाकारही नवीन आहेत. मुक्ती पहिल्यांदाच नाटकात काम करतेय. सो दे वर डेफिनेटली अ व्हेरी प्लेझंट सरप्राईज. आणि मुक्तीला इतर वैचारिक एक बॅकग्राऊंड आहे. ती स्वतः म्हणून जसं तिने काही कविता आणि ह्या सगळ्या ती ती घेऊन आली की आपण ह्या पण वाचू शकतो, ह्या पण वाचू शकतो. विक्रम विक्रम पहिल्या दिवशी आला आणि आम्ही त्याला म्हटलं की अरे आम्हाला हे गाणं अडलंय आणि त्याने असं बसल्या बसल्या गाणं लिहिलं आणि ते गाऊन दाखवलं. मग म्हटलं झालं आता काय, आता तूच कर, म्हणजे काही दुसरा काही हेच नव्हता. तर असं प्रत्येक जण तुम्ही बघाल ना ह्या टीम मधलं, तर प्रत्येकाचं एक काहीतरी युएसपी, एक वैशिष्ट्य, आणि ते प्रत्येक जण आपलं आपलं वैशिष्ट्य घेऊन ह्या टीम मध्ये आले आणि ते सगळ्याच मिळून ती टीम झाली. त्यामुळे ते असं हळूहळूच झालेलं समीकरण. अरे ह्युमॅनिटी, पॉवर्टी, रिअलिटी काय म्हणजे कायच नाही. अरे नसू दे ना. निर्माती म्हणून मी आव्हान करेन की तिकीट घ्या आणि नाटक बघायला या. कारण काय शेवटी आपण मराठी माणसाला नाटकाची खूप माया आहे, नाटकाचं खूप प्रेम आहे. मराठी माणूस हा नाटक वेडा आहे असं म्हणतो. पण जर तुम्हाला नाटक हवं असेल तर नाटक करणारेही जगवायला लागतात आणि ते त्यांच्यासाठी पण गॅसचा भाव तोच आहे जो तुमच्यासाठी आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी खूप यावं आणि तिकीट घेऊन हे नाटक बघावं, हे एक निर्माती म्हणून माझं अगदीच मत आहे. पण का बघावं, तर आपण नाटक जेव्हा बघायला येतो तेव्हा आपल्याला आपल्या रोजच्या अनुभवांपेक्षा एक काहीतरी वेगळा अनुभव अपेक्षित असतो. काहीतरी वेगळं आपल्याला कळावं, काहीतरी वेगळं आपल्याला फील करता यावं, काहीतरी वेगळ्या इमोशन्स आपल्याला फील करता यावं, म्हणून आपण नाटक, सिनेमा जे काही बघतो ते बघायला येतो. आणि ह्या नाटकात तुम्हाला नक्कीच तुम्ही आतापर्यंत जे काही तुमचं विश्व आहे, तुम्ही जी काही तुमचं लाईफ एक्सपिरियन्स आहे, जे काही तुम्ही जगताय, त्याच्यापेक्षा खूप काहीतरी वेगळा आणि आतून हलवून टाकणारा अनुभव आम्ही तुम्हाला या नाटकातनं देऊ, ही आमची गॅरंटी आहे. सो म्हणून तुम्ही हे नाटक बघायला या आणि नाटक जगवा आणि नाटक करणाऱ्यांनाही जगवा. जय जय राम कृष्ण हरी. कशाला 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 असू दे माऊली. असू दे असू दे असू दे, राहू द्या. वा वा वा. एक प्रकारे बहुरूपी अशी व्यक्तिरेखा आहे. एक कुठलं स्पेसिफिक असं कॅरेक्टर नाही मी त्यामध्ये सांगू शकणार. खूप जागी गातोय, ऍक्ट करतोय, स्वतःचं म्हणणं पटवून देतोय किंवा काही जागी कॉन्ट्राडिक्ट करतोय स्वतःच्या म्हणण्याला. असे वेगवेगळ्या प्रकारचे रोल या नाटकात, कारण बाकीच्यांचं जर बघायला गेलं तर बऱ्यापैकी एक स्पेसिफिक कॅरेक्टर त्यांच्याकडे आहे. बट द थिंग इज की मला त्या बाकी गोष्टींसोबत हे सगळं पण करणं आहे त्या बहुरूपी पात्रांमध्ये. सो तसा एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आहे. या अगोदर पण मी नाटकात काम केलंय, भरपूर नाटकांमध्ये कामं केली, पण असं कुठे गाऊन ऍक्ट करणं हे एका दीर्घांकात पहिल्यांदा माझ्यासाठी होता. सो एक खूप वेगळा असा अनुभव माझ्यासाठी तो होता. आणि त्यात मंगेश दादा, सावित्री मॅम यांच्या सोबत काम करणं, त्यात हृदयदादा, मुक्ती असे सोबत कलाकार असणं, हे एक प्रकारे दडपण पण असतं या गोष्टीचं आणि
एक प्रकारे वेगळं काहीतरी करायला मिळतं याचा उत्साह पण होता. प्रायोगिक दीर्घांकाचं म्युझिक करणं हे माझ्यासाठी पहिल्यांदाच आहे. संगीतात एखाद्या दीर्घांकाचं नाव लागणं स्वतःचं ही एक अभिमानाची गोष्ट मी म्हणेन ह्या नाटकाने मला दिलेली. माझी ही पहिलीच भूमिका आहे आयुष्यातली. मी याच्या आधी सुद्धा स्ट्रीट प्ले किंवा या गोष्टी करायची, पण अर्थात नाटक आणि त्याच्याबद्दलचं गांभीर्य मला पहिल्यांदाच कळतंय. माझं कॅरेक्टर आहे मोयना. हे अतिशय फेमस महाश्वेता देवींचं अतिशय प्रसिद्ध कॅरेक्टर आहे. मला जबाबदारी वाटते की मी मोयना कॅरेक्टर करते आणि त्याच जबाबदारीने हे कॅरेक्टर जेव्हा लोकांपर्यंत पोहोचवतो आपण, तर ते त्याच गांभीर्यानं गेलं पाहिजे. हेही म्हणजे आम्ही जेव्हा स्टेजवर वावरतो तेव्हा मला ते जाणवत असतं सतत, की ते आपली आपली जबाबदारी आहे. हे कॅरेक्टर व्यवस्थित पद्धतीने केलं पाहिजे. मी मोयना. हे हा काही धामण किंवा गवतातला साप नाही. नाग आहे, नाग. खूप मोठी लिस्ट आहे. ही लोक खूप जास्त अनुभवी आहेत नाटक आणि म्हणजे टोन पासून. जेव्हा आपण शाहिरी जलसे करते मी किंवा स्ट्रीट प्ले करते, तिथे फार वेगळं असतं. आपण ओपनली सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने घेतो, वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतो. इथे त्याचे सगळ्याचे संदर्भ, नजरेचे सुद्धा, नजर जरी खालीवर बदलली तरी संदर्भ बदलतात. मी खूप जास्त शिकले. म्हणजे मी असं मला वाटतं की मी 24 तास शिकत असते. इथून शिकून गेल्यावर जेव्हा आम्ही प्रोसेस करत होतो, मी शिकून गेल्यावरही शिकत असत होते. नंतर नाटक पहिलं जेव्हा आमचा प्रयोग झाला, त्याच्यानंतर जो आम्ही प्रोसेस म्हणजे 20 दिवस आम्ही भेटलो नाही, तरी पण मी रोज काही ना काहीतरी नवीन मला सुचत होतं की अरे तिथे असं होतं, म्हणून असं म्हणत होता मंगेश, म्हणून असं म्हणत होता हृदय, म्हणून असं म्हणत होती सावित्री. खूप शिकले. म्हणजे मी एक्सप्लेन नाही करू शकत. प्रत्येक श्वास, ओळ, चाल, ट्यून म्हणजे मी एक्सप्लेन नाही करू शकत. खूप गोष्टी शिकले. प्रोसेस ही खूप सुंदर आहे आणि मला असं वाटतं की मी खूप वेगळ्या पद्धतीने घडतेय आणि त्याचा मला खूप आनंद आहे. आणि हे इकडे दिसतंय ना, ते बुधनचं. मोयना, ए मोयना, आले माय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की प्रेक्षकांनी हे नाटक नक्की बघायला यावं. ते म्हणजे एक वेगळा अनुभव म्हणून. त्यांच्या रोजच्या आयुष्यातल्या प्रत्यक्ष घटना, रोजचं आयुष्य, नेहमी जे दिवसभर माणसं जगत असतात, ते जे मूव्हीज किंवा जे कुठली नाटकं बघायला जातात त्याच्यापेक्षा हा अनुभव हा नक्कीच वेगळा आहे आणि तो त्यांना आयुष्यभर पुरेल. ते अनेकांना या संदर्भातलं पुढच्या पिढ्यांना सांगू शकतील इतकं आम्ही देण्याचा नक्की प्रयत्न करतो. महत्वाचं म्हणजे मनोरंजन तर आहेच, पण त्याच वेळेला आपल्या आजूबाजूला काय होतंय, आपल्या आजूबाजूची लोक किंवा वेगवेगळ्या स्तरावरची लोक कशी राहत होती किंवा राहत आहेत आणि त्यांच्या बाबतीत त्यांच्या आयुष्यात काय घडतंय ह्याचं देखील भान, ह्याचा देखील अवकाश त्यांना अनुभवायला मिळेल असं मला वाटतं. प्रेक्षकांना मी एवढंच आवाहन करीन की जिथे कुठे आमचा पुढचा प्रयोग असेल, आजच्या प्रयोगानंतर पुढचा प्रयोग इथेच 13 मेला आहे आणि तोही बघायला आला तरी आमची काहीच हरकत नाही. पण त्यानंतर जिथे कुठे या नाटकाचा प्रयोग असेल तिथे आवर्जून या, बघा. आणि आम्हाला फक्त थिएटरमध्येच प्रयोग करायचे असा आमचा अजिबात अट्टाहास नाही. आम्ही शाळा, कॉलेज, संस्था, कुठल्याही तुमच्या सोसायटीच्या हॉलमध्ये सुद्धा त्या नाटकाचा प्रयोग करायला तयार आहोत. कारण हे एक सामाजिक भान देणारं नाटक आहे, आशय घन नाटक आहे, आशय संपन्न नाटक आहे. तर प्लीज प्रेक्षकांनी आवर्जून या, नाटक बघा आणि एन्जॉय करा असं मी नाही म्हणणार. भानावर या आणि आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, जवळच्या लोकांना जरूर सांगा. धन्यवाद. तुम्ही नाटकाला